मध्ये आपण पाहत होतो सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व. तर आपण पाहिलंय किंमत निर्धारण. जर तुमच्या लक्षात असेल तर यापूर्वी जे आपण अभ्यासलं सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती, त्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्व, या सगळ्यांमध्ये रिपीटेड येणारा, कंटिन्यू वारंवार येणारा पॉइंट कुठला असेल तर ते किंमत निर्धारण. यावरून लक्षात घ्या की सूक्ष्म अर्थशास्त्राचं अतिशय महत्वाचं काम जर काही असेल तर ते आहे किंमत निश्चिती करणं. मग ती वस्तूंची किंमत निश्चिती करणं किंवा वस्तूंचे जे उत्पादनाचे घटक आहेत त्यांची किंमत निश्चिती करणं असो. तर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं काय आहे, महत्व आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र आपण अभ्यासलं का, तर हे अभ्यासल्यामुळे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे वस्तूंच्या किंमत कशा ठरतात हे आपल्याला कळते. आपण जर किंमत निश्चिती अभ्यासली तर आपल्याला काय होईल की वस्तूची किंमत कशी ठरवायची, वस्तूची किंमत किती घेतली पाहिजे हे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामुळे कळतं. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचं आहे. रिपीटेड येणारी गोष्ट आहे ही. त्यानंतर मुक्त बाजार अर्थव्यवस्था. आता शब्दावरूनच लक्ष घ्या. मुक्त, मुक्त म्हणजे त्याला कुठलंही बंधन नाहीये. बंधन नाहीये म्हणजे आपला देश आहे. आपल्या देशामध्ये आपल्याला बंधन निर्माण करणाऱ्या गोष्टी कुठल्या असतात, तर ते आहे शासन. तर मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये शासनाचा हस्तक्षेप नसतो, म्हणजे शासन कुठल्याही प्रकारचं लुडबुड करत नसते. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये काय सांगितलंय की मुक्त बाजारपेठ अशी अर्थव्यवस्था आहे की ज्यात वस्तूच्या उत्पादनाबाबत, वस्तूचं जे उत्पादन करायचं आहे, कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, आपण कुठली वस्तू उत्पादनासाठी निवडायची, ते उत्पादन कसं करायचं आहे आणि किती करायचं आहे, हे निर्णय घेण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र खाजगी पातळीवर मदत करते. खाजगी पातळीवर मदत करते म्हणजे काय की सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते. त्या वैयक्तिक घटकांच्या अभ्यासामुळे आपल्याला लक्षात येते की लोकांचा कल काय आहे, लोकांना काय जास्त आवडायले. त्याच्यामध्ये कुठलाही शासनाचा हस्तक्षेप असते का, नसते. लोकांचा अभ्यास केला जाते, विविध गट निवडले जातात, त्या गटांचा अभ्यास केला जाते आणि मग त्याच्यावर ठरवलं जातं की लोकांचा काय कल आहे, लोकांना कुठल्या गोष्टींची जास्त गरज आहे, लोकांना कुठल्या जास्त गोष्टी खरेदी करायला आवडतात, लोकांची मानसिकता काय आहे. मग त्या सगळ्या अभ्यासावरून आपल्याला समजते की आपण या अभ्यासानं आपल्याला असं कळायले की लोकांचा कल या गोष्टीकडे आहेत, आपण या वस्तूचं उत्पादन करावं, किती करावं, कसं करावं, किंमत काय ठरवावी, हे सगळे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रातले वेगवेगळे सिद्धांत अभ्यासले की आपल्याला कळते. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र महत्वाचं आहे. कशासाठी, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेसाठी. त्यानंतर विदेशी व्यापार. आता विदेशी व्यापार ही कन्सेप्ट खूप मोठी आहे पाहायला गेलं तर. म्हणजे याचा अभ्यास आपण याचा अभ्यास आपण स्थूल अर्थशास्त्रात करत असतो. परंतु इथं आपण काय अभ्यास करतो, तर इथं आपण अभ्यास करतो की एखाद्या विशिष्ट वस्तूवर जर जकात लावली, जकात म्हणजे टॅक्स असतात, गव्हर्नमेंटचे कर असतात वेगवेगळ्या वस्तूवर. जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या देशामध्ये जात असते किंवा एखादी वस्तू दुसऱ्या देशात जात असताना एका वेगळ्या देशाची सीमा ओलांडत असते, तर तेव्हा त्या वस्तूवर वेगवेगळे कर लागतात. तर एखाद्या पर्टिक्युलर वस्तूवर जर कर लावला, जकात लावला, तर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मग आपण कुठल्या वस्तूबाबत व्यापार केला पाहिजे, विदेशी व्यापार कुठल्या वस्तूबाबत केला नाही पाहिजे, कुठल्या देशात वस्तूचा व्यापार केल्यावर आपल्याला फायदा व्हायले, नफा व्हायले, या सगळ्याचा अभ्यास आपण सूक्ष्म अर्थशास्त्रात करतो. म्हणून देखील सूक्ष्म अर्थशास्त्र काय महत्वाचं आहे. आर्थिक प्रारूपांची निर्मिती. सूक्ष्म अर्थशास्त्र काय करत असते, वेगवेगळे विषय अभ्यासत असते, सतत वेगवेगळ्या घटकांवर सूक्ष्म असं अभ्यास करत असते, ऑब्झर्वेशन करत असते. जसं सूक्ष्मदर्शिका कसं ऑब्झर्वेशन करत असते, तसं आपल्याला माहितीये की सेफ, आपल्याला ते उदाहरण माहितीये कोणाचं, न्यूटनचं, की ते झाडाखाली बसले होते आणि मग झाडाचं जे सेफ आहे ते खाली पडलं, त्यामुळे काय झालं, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मग सूक्ष्म अर्थशास्त्र वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करत जाते आणि त्या घटकांचा अभ्यास करून नवनवीन संज्ञा शोधून काढते. जसं सीमांत उपभोक्ता, मागणीचा नियम. आता मागणीचा नियम कसा अभ्यासला असणार आहे की त्यांनी लोकांचं ऑब्झर्वेशन केलं, मार्केटमध्ये गेले, अभ्यास करणारे जे घटक लोक असतात, मार्केटमध्ये गेले, त्यांनी बघितलं लोकांचं बिहेवियर. जेव्हा ग्राहक दुकानदाराकडे जातो आणि म्हणतो की याची वस्तूला किंमत कमी आहे, घ्या, तर मग ते वस्तूची किंमत कमी असल्यावर घेते. त्याच वस्तूची किंमत जास्त असल्यावर ते ग्राहक काय करते, ती वस्तू घ्यायला नाही म्हणते. मग हे ऑब्झर्वेशन वरून वेगवेगळ्या नवीन नवीन संज्ञा, नवीन नवीन कन्सेप्ट हे सूक्ष्म अर्थशास्त्र काढत असते. त्यामुळे
आर्थिक प्रारूपांची, जेव्हा आपण आर्थिक प्रारूप म्हणल्यावर आपल्याला काहीतरी खूप मोठं आणि अवघड आहे असं वाटते. पण प्रारूप म्हणजे काय, तर नवनवीन संज्ञा, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सतत अभ्यास करत गेल्याने नवनवीन संज्ञा, नवीन संकल्पना, नवीन आर्थिक विश्लेषण, नवीन सिद्धांत हे तयार होत असतात. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्वाचं आहे. व्यावसायिक निर्णय म्हणजे आपल्या व्यवसायाबद्दल, की आपल्याला उत्पादन खर्च कितीपर्यंत करायला पाहिजे, याच्या सर्व सिद्धांत आहे, की उत्पादन खर्च कसा कमी केला पाहिजे. त्याचप्रमाणे वस्तूंची किंमत कशी ठरवायची, आपण जे वस्तू तयार करायलो त्यासाठी आपल्याला कच्चा माल किती लागायले, त्याच्यावर किती खर्च व्हायले, भांडवल आपण घ्यायलो त्याच्यावर किती व्याज द्यावं लागायले, आपल्याकडे श्रमिक किती आहेत, त्या श्रमिकांना आपण किती मोबदला म्हणजे मजुरी देतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करून ती वस्तू तयार करायला किती पैसे लागायले, तर आपल्याला किती खर्च यायले, मग त्या वस्तूची किंमत कशी ठेवली पाहिजे, हे आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून कळते. महत्तम उत्पादन, आपल्याकडे ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूंच्या सहाय्याने जास्तीत जास्त उत्पादन कसं केलं पाहिजे, काय स्ट्रॅटेजीज वापरल्या पाहिजे उत्पादन जास्त करण्यासाठी, नफा जास्त मिळवण्यासाठी काय स्ट्रॅटेजीज वापरल्या पाहिजे, उत्पादन जास्त केलं पाहिजे का खर्च कमी केला पाहिजे, या नफ्यासाठीच्या 2 स्ट्रॅटेजीज आहेत, सिद्धांत आहेत. जेव्हा आपण सूक्ष्म अर्थशास्त्र अभ्यासू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की या सगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळे सिद्धांत आहेत. हे सिद्धांत अभ्यासल्यावर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोप्या जातात ठरवण्यासाठी. त्याचप्रमाणे शासनास उपयुक्त, शासनाला कर धोरण ठरवायचं असेल, किंमत धोरण ठरवायचं असेल, खर्च धोरण ठरवायचं असेल, तर शासनाला काय होते, सूक्ष्म अर्थशास्त्राची मदत घ्यावी लागते. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते, वैयक्तिक घटकांचा अभ्यास करते, त्यांच्या उत्पन्नाचा अभ्यास करते, त्यांच्या खर्चाचा अभ्यास करते. मग त्याच्यावरून शासनाला समजायला मदत होते की कर किती ठेवायचा, किंमत वस्तूंच्या किती ठेवायच्या, ह्याला मदत होते. त्याचप्रमाणे कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कल्याणावर खूप महत्व दिले. कल्याण म्हणजे जेवढे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांचं समाधान झालं पाहिजे, जे उत्पादन आहे त्या उत्पादनाचा महत्तम वापर केला पाहिजे. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्व का ठरते, की याच्यामध्ये किमतीचा अभ्यास केला जाते, मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचा अभ्यास असते, म्हणजे बाजारपेठामध्ये शासनाचा हस्तक्षेप नसते. जे काही अभ्यास करणारे मंडळ आहेत ते ऑब्झर्वेशन नुसार गोष्टी ठरवतात, नवनवीन संज्ञा शोधून काढतात. त्याचप्रमाणे विदेशी व्यापार कसा केला पाहिजे, विदेशी व्यापाराबद्दल जर जकात कर लावले असेल तर त्या वस्तूवर काय वाईट परिणाम व्हायले, याच्यामुळे महत्वाचं ठरते. व्यावसायिक निर्णय, आपण एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे का, त्या वस्तूला मागणी आहे का, त्या वस्तूची किंमत किती ठेवली पाहिजे, महत्तम उत्पादन कसं मिळालं पाहिजे, नफा कसा झाला पाहिजे. त्यानंतर शासनाला उपयुक्त, कारण का वैयक्तिक घटकांचा अभ्यास केल्यामुळे शासनाला ओव्हरऑल गोष्टी लक्षात येतात. आपण म्हणतो ना, शीतावरून भाताची परीक्षा, म्हणजे जर तांदूळ शिजला असेल तर आपण काय म्हणतो, भात शिजलाय. मग सूक्ष्म अर्थशास्त्र काय करते, बारीक घटकांचा अभ्यास करते आणि त्याच्यावरून सगळ्या लोकांना हा सिद्धांत लागू होतो. जसं मागणीचा सिद्धांत आपण पाहिला की काय प्रत्येक जणांचा असा अभ्यास केला का, जाऊ नाही केला. अगदी थोड्या लोकांच्या बिहेवियरचा अभ्यास केला, त्याच्यावरून लक्षात आलं की सगळ्याच लोकांचं बिहेवियर असं असते की वस्तूची किंमत कमी झाली की त्यांनी मागणी वाढवतात. अशा प्रकारे भरपूर सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आहेत, ज्याच्यामुळे काय होते, शासनाला निर्णय घ्यायला उपयुक्त ठरते. त्यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्राचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, की लोकांचं जास्तीत जास्त कल्याण कसं होईल, त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्र हे महत्वाचं ठरते. ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल असं समजते. याच्यातलं काहीही नाही कळालं तर कमेंट करून नक्की कळवा आणि जर आवश्यकता असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या.